मराठी अभिजात भाषा झाल्यानंतर पहिल्याच वर्धापन दिनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकरजी, उपसभापती नीलमताई गोरे, मंगलप्रभात लोढा साहेब, मनीषाताई कायंदे, सदानंदजी मोरे, रवींद्रजी शोभणे, प्रदीपजी ढवळ, आताच ज्यांचं आगमन झाले ते ज्येष्ठ निर्माते अभिनेते महेशजी मांजरेकर, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना हे देखील सांगू इच्छितो की आपण याच्या अगोदर 5 मिनिटं आम्ही हेमांगी विषयशंकाचं लोकार्पण केलं, नवभारत ग्रंथाचं देखील प्रकाशन केलं, आकाशवाणीवर मराठी भाषेचे मंत्री मराठी भाषा कशा पद्धतीनं अभिजात आहे हे सांगण्यासाठी गेले होते, त्यांच्या ज्या मुलाखती होत्या त्या पुस्तकाचं देखील आम्ही प्रकाशन केलं आणि मला असं वाटतं की मराठी विभाग हा एकमेव विभाग असा असेल की मराठी विभागाचं कामकाज कसं चालतं या पुस्तकाचं प्रकाशन देखील मुख्यमंत्री महोदय आपण याच्या अगोदर या ठिकाणी केलं आणि खात्याचं कामकाज कसं चालतं हे सांगणारा हा पहिला विभाग असेल असं माझं मत आहे। कारण सहसा खात्याचं कामकाज कसं चालतं हे लोकांपर्यंत पोचावं की नाही हा एक प्रश्नचिन्ह असताना आम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे, याबद्दल देखील आम्ही सगळे समाधानी आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच दिले पाहिजेत की आपण नुसते कार्यक्रमाला आला नाहीत, तर या सगळ्या अभिजात भाषेच्या प्रवासामध्ये आपण देखील सगळे सामील होता। हा सदानंद मोरे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला, परंतु ज्यावेळी अभिजात भाषेची समिती स्थापन केली रंगनाथ पठारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यामध्ये स्वर्गीय हरी नरके साहेब देखील होते जे आज आपल्यामध्ये नाहीत, सदानंद मोरे साहेब देखील इथे व्यासपीठावर आहेत। त्याच्यामुळे आज जरी व्यासपीठावर हा कार्यक्रम आम्ही साजरा करत असलो तरी ज्यांनी मराठी भाषा अभिजात भाषा होण्यासाठी प्रयत्न केले ते मराठी भाषेवर प्रेम करणारे महाराष्ट्रातील मराठी लोक असतील, मराठी साहित्यिक असतील, मराठी कलाकार असतील, यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि शेवटी शासन म्हणून आम्ही जे काम केलं हे आमचं कर्तव्य होतं आणि या कर्तव्य भावनेतनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी नरेंद्र मोदी साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो। कारण देशाचे इतके पंतप्रधान झाले पण त्यांना कधी मराठी भाषा ही अभिजात भाषा व्हावी असं वाटलं नाही, परंतु महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा आवाज ऐकून नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल महाराष्ट्राच्या तमाम मराठी जनांतर्फे मी नरेंद्र मोदी साहेबांचे देखील आभार मानतो आणि त्यांना अपेक्षित असलेलं मराठी भाषेचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचा विभाग करून दाखवेल हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्द देतो। देवेंद्रजी, आम्ही ज्यावेळी मुंबईला गेलो हा GR आणण्यासाठी माझ्याबरोबर सदानंद मोरे साहेब देखील होते आणि त्यावेळी मला दिसलं की सदानंद मोरे साहेब कसे भांडतात, म्हणजे आता इथं त्यांनी मार्गदर्शन केलं। आम्ही जेव्हा सांस्कृतिक मंत्र्यांना भेटलो ते 2-3 प्रश्न सांस्कृतिक मंत्र्यांना अगदी त्यांनी जाहीर आमच्या सगळ्यांच्या समोर विचारले। मला थोडी भीती वाटायला लागली, कारण मोरे साहेब डायरेक्ट प्रश्न विचारत होते आणि दिल्लीमध्ये विचारत होते, त्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावर का होईल का ही भीती माझ्या मनामध्ये होती। पण एक त्याच्यातनं आम्हाला कळलं सदानंद मोरे साहेबांच्या त्या अभ्यासातनं की नरेंद्र मोदी साहेबांचे 2 गोष्टीसाठी आपण आभार मानले पाहिजे। एक, मराठी भाषेला जर तो अभिजात भाषेचा दर्जा तर दिलाच, पण त्याचबरोबर प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा मराठी भाषेचा तर सन्मान झालाच पण प्राकृतचा सन्मान करण्याचं काम देखील नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। हे आभार तिथं मोरे साहेबांनी मानले आणि नुसते आभार मानून ते थांबले नाहीत साहेब, त्यांनी सांस्कृतिक मंत्र्यांना सांगितलं की मराठी भाषेला जेवढा निधी द्याल तेवढाच तुम्ही प्राकृतला दिला पाहिजे, कारण प्राकृतचा अभ्यासक्रम करणाऱ्या कमिटीचा अध्यक्ष मी आहे, म्हणजे मोरे साहेब आहेत आणि ते देखील सांस्कृतिक मंत्र्यांनी मान्य केलं की प्राकृतचा देखील जर प्रस्ताव आमच्याकडे आला तर आम्ही त्याला चांगल्या पद्धतीचा भरघोस निधी देऊ। आणि आमच्या शासनाचं भाग्य आहे की व्यासपीठावर मोरे साहेब आहेत, आमचे रवींद्रजी शोभणे आहेत, यांच्यासारखी दिग्गज साहित्यिक मंडळी आमच्या शासनाबरोबर काम करतायत आणि शासनाला मार्गदर्शन करतायत। आणि तिथे दुसरी गोष्ट जी आम्हाला कळली ती म्हणजे आम्ही जेव्हा विचारलं की अभिजात भाषेचा दर्जा मराठीला देताना काही नियम पाळले गेले, काय नियम होते,
त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी हा मराठी अभिजात भाषेचा पाया ठरला आणि ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली हा पुरावा ग्राह्य केंद्र सरकारनं धरला आणि ज्ञानेश्वरांमुळं तुकाराम महाराजांमुळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी असल्यामुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला ते आम्हाला दिल्लीमध्ये कळलं आणि म्हणून एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही। आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते मराठी भाषेचं केंद्र JNU मध्ये देखील उभं केलं। साहेब आपण तिथे शब्द दिला की आपण तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देखील उभं करतोय। मला सांगताना आनंद होतोय की पुढचा अभिजात भाषेचा वर्धापन दिन यायच्या अगोदर ते देखील स्मारक मराठी भाषेच्या अंतर्गत त्या ठिकाणी तयार होईल आणि आपण महाराष्ट्र शासनाला दिलेला शब्द हा आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीने JNU मध्ये देखील या सगळ्या मराठी भाषेचा जो काही विभाग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। काश्मीरमध्ये आम्ही पुस्तकाचं गाव करतोय। साहेब मला सांगताना आनंद आहे की कुसुमाग्रजांच्या नावानं आपण मराठी भाषेचा दिवस साजरा करतो पण शिरवाड्याला आजपर्यंत पुस्तकाचं गाव नव्हतं। पण मागच्या वेळी आम्ही शिरवाड्याला पुस्तकाचं गाव तर जाहीर केलंच, तिथं ग्रंथालय स्थापन केली आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून आपण कुसुमाग्रजांच्या नावानं एक मराठीचा महोत्सव त्यांच्या ग्रामीण भागातल्या गावामध्ये करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे देखील नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करतोय। मला खरं तर इथं सांगितलं पाहिजे की मराठी भाषेवर राजकारण होतं की नव्हतं याच्यावर मला राजकीय बोलायचं नाही, पण मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अजून एक ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे लंडनमध्ये ज्यावेळी महात्मा गांधी गेले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे केळकर नावाचे स्वीय सहाय्यक होते, त्यांनी तिथे महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं आणि आजपर्यंत महाराष्ट्र मंडळ ज्या इमारतीमध्ये भाड्यानं होतं ते विकत घेण्याचं काम देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही मराठी भाषेने केलं आणि नुसतं केलं नाही तर ती जागा आमच्या ताब्यात आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं जगातलं पहिलं एखाद्या मातृभाषेचं वैश्विक भाषा केंद्र जर कुठे होत असेल तर ते लंडनमध्ये होत आहे आणि त्या वैश्विक भाषा केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलाय हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय। आमच्या इथे काकाजी उपस्थित आहेत वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून। साहेब ज्यावेळी आळंदीला एका कार्यक्रमासाठी मी गेलो होतो आणि मला इथे सांगण्यात आलं की ज्ञानेश्वरी ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, ज्ञानेश्वरी ज्याला विकत घेता येत नाही त्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजेत। आम्ही मराठी भाषेमार्फत त्यांना छपाईसाठी 48 तासामध्ये 1 कोटी रुपये दिले। ही बातमी तुकाराम महाराजांच्या वंशजांना कळली, ते म्हणाले की तुकारामांची गाथा देखील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, आम्ही त्यांना देखील छपाईसाठी 1 कोटी रुपये दिले। शेवटी हे आमचं कर्तव्य आहे भाषेचं खातं म्हणून, भाषेचा विभाग म्हणून की मराठी भाषा आहे ही जशीच्या तशी जतन झाली पाहिजे, तिचा इतिहास आम्ही जतन केला पाहिजे आणि तो भावी पिढीसमोर ठेवला पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्र सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं हे विभागाचं काम करतंय। ज्यावेळी साहेब हा विभाग माझ्याकडे आला मी आढावा घेतला, अनेक त्याच्यातले अधिकारी इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विचारलं तुमच्या चेहऱ्यावर नैराश्य काय, बजेट 65 कोटी म्हणून नैराश्य आहे की साईड पोस्टिंग म्हणून नैराश्य आहे? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला पगार एक वेळ नाही मिळाला तरी चालेल परंतु मराठी भाषेचा जो विभाग आहे हा जिल्हा स्तरावर पोहोचला पाहिजे, तालुका स्तरावर पोहोचला पाहिजे आणि आम्हाला अभिप्रेत असलेलं काम मराठी भाषेच्या विभागाकडनं झालं पाहिजे। साहेब मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की बजेट 65 कोटीचं 225 कोटी तर झालंच, परंतु अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जो केंद्र सरकारकडे आम्ही आता प्रस्ताव पाठवणार आहोत तो तसाच्या तसा केंद्र सरकार मंजूर करणार आहे, हे देखील संकेत केंद्र सरकारनं आम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं सहकार्य देखील आवश्यक आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री इथं आहेत म्हटल्यानंतर मराठी भाषेच्या मंत्र्यांना देखील काहीतरी मागितलं पाहिजे, म्हणून सदानंद मोरे साहेबांशी सोबणे साहेबांची चर्चा करून साहेब मी आपल्याला 2 विनंती करणार आहे। आज आमच्या मराठी भाषेची जी समिती आहे जिल्हा स्तरावरची त्याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत आणि आमचा मराठी भाषेचा जो अधिकारी आहे तो RDC आहे। त्यांच्याकडे साहेब 147 148 समित्या आहेत, त्याच्यामुळे या समितीची बैठक हल्ली मी स्वतः जाऊन घेतो। जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो की मराठी भाषेच्या संदर्भातला आढावा मला घ्यायचा आहे आणि म्हणून साहेब मला विनंती करायची तुम्ही जर आउटसोर्सनं तिथं अधिकारी घेण्याची जर परवानगी आम्हाला दिली तर मराठी भाषेतला तज्ज्ञ म्हणजे सरकारी कर्मचारी किंवा मंत्र्याचा डावा उजवा असा नाही, या सगळ्यांची कमिटी तयार करून मराठी भाषेतला तज्ज्ञ ज्याचं वय 30 वर्षापेक्षा जास्त आहे आणि 58 वर्षापेक्षा कमी आहे असा जर आम्ही 3 वर्षासाठी नेमू शकलो तर आहे त्याच्यापेक्षा जास्त काम मराठी भाषेच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल आणि त्याची परवानगी आपण द्यावी ही आपल्याला एक विनंती करतो। आणि दुसरी साहेब आपल्याला विनंती करतोय, आम्ही मराठी दूत म्हणून एक संकल्पना पुढे आणतोय, त्याच्यासाठी आम्ही
वक्तृत्व स्पर्धा घेतली, आज त्या 100 मुलांना आपण सर्टिफिकेट देखील देणार आहोत। आणि जिल्ह्याच्या स्तरावर आणि महानगरपालिकेच्या स्तरावर मराठी दूत असावा, त्याच्यासाठी आम्ही बजेटची अजिबात मागणी करत नाही। जे आम्हाला तुम्ही मराठी भाषेच्या अंतर्गत दिलेले आहेत त्याच्यातनं आम्ही मानधन देऊ, पण हा प्रस्ताव देखील आम्ही मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे पाठवतोय, त्याला देखील आपण मान्यता द्यावी, जेणेकरून मराठी भाषेच्या अधिकाऱ्यांचं जे मत आहे की आम्हाला चांगल्या पद्धतीचं काम तालुक्यापर्यंत जाऊन करायचं आहे, शाळेपर्यंत जाऊन करायचं आहे, ग्रामीण भागामध्ये जाऊन करायचं आहे, त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। पण या 2 मागण्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर करतो। अनेक वेळा साहेब टीका होते की मराठी भाषा भवनाचं काय झालंय, घरात बसलेल्यांना मराठी भाषा भवनाचं काय झालं हे कळणार नाही। काम सुरू झालेलं आहे, पावसाळा असल्यामुळे थोडं फक्त काम थांबलं होतं, कारण ज्यावेळी आपण त्याचे कॉन्क्रीटसाठी खड्डे मारले ते समुद्राच्या समानतेचे असल्यामुळं तिथं समुद्राचं पाणी थोडं आल्यामुळं काम थोडंफार उशीर झालाय। परंतु आमचा प्रयत्न आहे की ऐरोलीचं उपकेंद्र आणि आपल्या मुंबईतलं मराठी भाषा केंद्र हे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्याच्यामुळे मराठी भाषा केंद्राचं कामच सुरू झालं नाही, मराठी भाषा भवनाचं कामच सुरू झालं नाही, अशा ह्या फेक नरेटिव्हला कोणी बळी पडू नका, एवढीच मी विनंती करतो। मराठी भाषेचं हे केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीनं देशातली सगळ्यात चांगली इमारत आणि सगळ्यातल्या देशातल्या बाकीच्या राज्यातल्या भाषांपेक्षा चांगली इमारत ही महाराष्ट्र राज्याची असणार आहे, मराठी भाषेची असणार आहे। एवढं चांगलं आर्किटेक्चर देखील आपल्या या भाषा भवनाचं आहे आणि ते देखील लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू हा शब्द देतो। पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतो। आणि देशातल्या सगळ्या भाषा विभागांमधलं पुढचं पाऊल मराठी भाषेने टाकलंय। आपल्या भाषा विभागाचं टपाल तिकीट काढण्याचा निर्णय आम्ही घेतलाय, त्याबद्दल देखील आमचे पोस्टचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। केंद्र सरकारनं आम्हाला याची मान्यता दिली त्याबद्दल केंद्र सरकारला देखील धन्यवाद देतो आणि त्याचं देखील अनावरण मुख्यमंत्री महोदयांनी करावं ही विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।